देशभरातील बँकिंग नियमांमध्ये आजपासून मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावरती होणार आहे। बँकिंगसह पीएफचे नियम बदलणार, बँकिंग आणि अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत। त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ। मार्च महिन्यापासून सर्वात मोठे बदल या बँकिंग नियमांमध्ये होणार असल्याची माहिती या ठिकाणी केंद्र सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे, ज्याचा थेट परिणाम जे आपले भारतातले सर्वसामान्य नागरिक आहेत त्या नागरिकाच्या आता खिशावरती होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी समोर येत आहे। बँकिंगचं आता स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी पोस्ट ऑफिस जे तुमचे पीएफचे नियम आहेत ते नियमामध्ये देखील सर्वात मोठे बदल होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। बँकिंग अनेक नियमांमध्ये मार्च महिन्यापासून सर्वात मोठे बदल होणार आहेत, ज्याचा फटका सर्वसामान्य आणि या त्या ठिकाणी नागरिकांना जास्त बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यात त्यानंतर म्हणजे सगळ्यात मोठी चूक होणार आहे ते म्हणजे खात्यातून पैसे काढण्यास या ठिकाणी अडचण निर्माण होणार आहे। मार्च 2026 पासून सरकारच्या माध्यमातून मोठमोठे आता बँकिंग क्षेत्रामध्ये मोठे बदल या ठिकाणी करण्यात येत आहेत। याचा सर्वात मोठा बदल स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या बँकेच्या खातेधारकासाठी लागू करण्यात आलेला आहे। सरकारच्या माध्यमातून आता मार्च मध्ये बँक खातेधारकासाठी नवीन नियमावली देखील या ठिकाणी लागू केलेली आहे। यामध्ये जर तुम्ही जर चूक केल्यास खातेधारकाचे पैसे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जप्त होणार आहेत आणि बँकेकडून तुम्हाला हजारो रुपयाचा दंड देखील या ठिकाणी आकारला जाणार आहे आणि या दंडाचे पैसे तुमच्या बँक खात्यातून आता जे काही तुमच्या कष्टाचे पैसे साठवलेत तर त्यामधून मार्च महिन्यापासून आपोआप आता कट होणार आहेत। कदाचित तुमचा विश्वास देखील बसत नसेल, परंतु बँकांचे नियम 2026च्या मार्च महिन्यापासून या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे। या नियमाची अंमलबजावणी या ठिकाणी आता लागू देखील झालेला आहे। तुम्हाला देखील माहित आहे आता मार्च महिना चालू देखील झालेला आहे। या नियमाचं पालन न करणाऱ्या बँकेच्या खातेधारकावर कारवाई करून त्यांना हजारो रुपयाचा दंड या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। यामध्ये विशेषतः स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक या महत्त्वाच्या बँकेमध्ये आता तुम्हाला मोजकीच रक्कम या ठिकाणी ठेवता येणार आहे। तुम्हाला इथून पुढे जास्त पैसे या ठिकाणी ठेवता येणार नाही। म्हणजे यापेक्षा जर जास्त पैसे तुम्ही या ठिकाणी ठेवले तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे साठवला तर तुमचे पैसे आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून जप्त केले जाणार आहेत। वरून तुमच्यावर कारवाई सुद्धा सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे। बँकेमध्ये होणाऱ्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नवनवीन बदल आता मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी करण्यात येत आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल आता या ठिकाणी करण्यात आलाय तो म्हणजे मिनिमम बॅलन्सचा। तुम्हाला या ठिकाणी बँकेमध्ये एका ठराविक रक्कमच या ठिकाणी इथून पुढे या ठिकाणी ठेवता येणार आहे। जवळपास 5 ते 6 मोठे बदल मार्च महिन्यापासून या ठिकाणी लागू करण्यात येत आहेत। यामध्ये असं देखील सांगण्यात आलंय 2026 मध्ये तुमच्या बँकेमध्ये आता इथून पुढे पैसे ठेवण्याचं एक सरकारनं लिमिट आता तुम्हाला घालून दिलंय। बँकेच्या खात्यामध्ये यापेक्षा जर पैसे तुम्ही जास्त ठेवले तर तुमचे पैसे देखील आता बँक या ठिकाणी जप्त केले जाणार आहेत आणि आता तुमचे बँक देखील तुमचे पैसे जप्त करू शकते। कोणत्याही बँकेत तुम्ही खातं उघडलं असेल, विशेषतः जास्तीत जास्त लोकांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया तसेच या ठिकाणी पोस्टात तुम्ही खातं खोलून ठेवलं असेल, त्यानंतर महाराष्ट्र बँकेत तुम्ही खातं खोलून ठेवलं असेल तर सर्वांनी एकदा सावध व्हायचं आहे। रिझर्व्ह बँक नंतर आयकर विभागाचे नवीन नियम या ठिकाणी आता मार्च महिन्यापासून लागू झालेले आहेत। आता बघा मागील काही 8 ते 10 वर्षाचे मागील व्यवहार आता प्रत्येकाचे तपासले जाणार आहेत। आता सरकारच्या माध्यमातून बँकांच्या खातेधारकासाठी अर्जंट सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत। आयकर विभाग असेल तसेच रिझर्व्ह बँकेची नजर संपूर्ण तुमच्या खात्यावरती असणार आहे। आता यापेक्षा जास्त रक्कम तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला अजिबात ठेवता येणार नाही। सर्व काही आता रिझर्व्ह बँक ऑफ आता या ठिकाणी तुमच्या बँकेतील पैसे जप्त करण्याची तयारी या ठिकाणी करू लागली आहे। आता या नियमामध्ये न बसणाऱ्या नागरिकांचं पैसे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचे जप्त केले जाणार आहेत। रिझर्व्ह बँकेने एक परिपत्रक सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं सर्वांना जाहीर केलेलं आहे। या ठिकाणी असं देखील सांगण्यात आलंय हे नियम आता मार्च महिन्यापासून या ठिकाणी सर्वांसाठी लागू होतील, ज्यांची कारवाई आता सध्यापासूनच सुरू झालेली आहे। आता कोणत्या खात्यावर कारवाई होणार आहे, कोणत्या बँकेतील पैसे जप्त होणार आहेत, त्याचबरोबर नवीन नियम या ठिकाणी कोणता लागू झालेला आहे
किती पैसे जास्तीत जास्त तुम्ही बँकेमध्ये ठेवू शकता, मार्च महिन्यापासून बँक खात्यात पैसे ठेवू शकता, पैसे तुम्ही बँक खात्यातून किती काढू शकता, त्याचं लिमिट किती ठेवण्यात आलंय, सरकारने काय नियम घालून दिलेत. 2 बँकेत जर तुमचं खातं असेल तर आता जास्तीत जास्त एकापेक्षा जास्त खातं, जास्त बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडले म्हणजे एकाच या ठिकाणी एकाचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियात आहे, त्याच व्यक्तीचे खातं पोस्टात सुद्धा आहे, त्यानंतर त्याच व्यक्तीचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये आहे. असं असेल तर अशा बँक खातेदारावर त्यांना देखील एक मोठा प्रॉब्लेम इथून पुढे या ठिकाणी येणार आहे. जर एकापेक्षा जास्त तुम्ही खाते उघडून ठेवलं असेल, त्या ठिकाणी आधार कार्ड त्याला जोडला असेल, पॅन कार्ड जोडला असेल, तर त्या या ठिकाणी ही माहिती व्यवस्थित जाणून घ्या. कारण की आता कारवाई देखील होणार आहे. या कारवाई अंतर्गत जर तुम्ही एक जर चूक केली तर तुम्ही एका जर चुकीत सापडला तर तुमच्या बँकेच्या खात्यातले पैसे या ठिकाणी वळवले देखील जाणार आहेत आणि तुमच्या बँक खात्यातले पैसे जमा करून घेतले जाणार आहेत. आता आयकर विभाग मागील 8 वर्षापासून जुने व्यवहार तुमच्या बँकेच्या खात्यावरचे तपासले जाणार आहेत. ज्यांच्या खात्यातून या ठिकाणी तुम्हाला जास्त व्यवहार झाले आहेत त्यांना आता नोटीस देखील यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला कारवाईला देखील या ठिकाणी सामोरं जावं लागू शकतं. राज्यातील असंख्य, देशातील असंख्य लोकांच्या खात्यातील पैसे आता जप्त देखील करायला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता जर तुमचे पैसे जप्त जर या ठिकाणी तुम्हाला होऊ द्यायचे नसेल तर हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं लक्ष देऊन बघायचा आहे. कोणते नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत. तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, नंतर बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये जर असेल तर सर्वात पहिल्यांदा हे नियम तुमच्यासाठी आता लागू करण्यात आले आहेत. सरकारनं काय सांगले, आता कोणत्याही फसवणुका होऊ नये यासाठी सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठीच हे नियम आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू केले आहेत. म्हणजे आता बँकेच्या व्यवहाराच्या संदर्भात 3 ते 4 नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आले आहेत. यामध्ये एक नियम एकापेक्षा जास्त बँक खातेधारकांसाठी आहे. जर एकापेक्षा जास्त बँक खातं जर तुम्ही आता 2 बँकेमध्ये जर 3 बँकेमध्ये जर खातं उघडलं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी धोक्याची घंटा या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. तुम्ही FD एखाद्या बँकेत केली असेल, मुदत ठेव ठेवली असेल, मग एका बँकेच्या पोस्टामध्ये कोणतेही ठेवले असेल तर तुम्हाला या ठिकाणी नुकसान देखील होऊ शकतं. अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे आणि हाच व्हिडिओ तुमचं नुकसान या ठिकाणी टाळू देखील शकतो. कारण की आता कोणत्या बँकेत कोणत्या खातेदारावर कारवाई होणार आहे, कोणत्या बँकेच्या खात्यातले पैसे डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून जप्त केले जाणार आहेत आणि तुम्हाला याची सविस्तरपणे माहिती या ठिकाणी जाणून घ्यावी लागेल. त्यानुसार एक काम तुम्हाला अर्जंटमध्ये या ठिकाणी करावं लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ 2 मिनिटं पाहायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया अतिशय महत्त्वाच्या नियमाला. आता बघा, आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकांच्या नियमामध्ये आता 2026च्या मार्च महिन्यापासून सर्वात मोठा बदल करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आपण सर्व नियम लक्षपूर्वक समजून घेणार आहोत. पहिला नियम अगदी म्हणजे मर्यादा. आता पैशाची मर्यादा किती असली पाहिजे. मार्च 2026 पासून या ठिकाणी पैशाची मर्यादा म्हणजे तुमच्या पैशाचं लिमिट या ठिकाणी आता सरकारने निश्चित केले. उदाहरणार्थ तुम्ही जर तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवत असाल किंवा पैसे काढत असाल तर काय होतं, बऱ्याच वेळा ते वापरताना ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आपण करत असतो तर कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करता येतोय. मग नवीन नियम काय आलाय, तो नियम असा आलाय की ज्या अंतर्गत तुम्ही एका वर्षामध्ये बँकेच्या खात्यामध्ये किती पैसे मार्च महिन्यापासून ठेवायला पाहिजे, किती पैसे या ठिकाणी मार्च महिन्यापासून काढायला पाहिजे, या विषयाचा महत्त्वाचा पहिला नियम आलाय. तो म्हणजे पहिल्यांदा तो समजून घेऊया. पुढचा एक नियम अतिशय धोकादायक आहे. यामध्ये जर तुम्ही चूक करताना सापडला तर तुमचे पैसे देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता तुमचे जप्त होणार आहेत. बघा, तुम्हाला देखील माहीत होणार नाही, तुमचे पैसे आता बँकेच्या खात्यातील दंडाच्या स्वरूपात पैसे कट करून घेतले जातील, जप्त करून घेतले जातील. नियमाचं उल्लंघन केल्यामुळे आता तुमचे पैसे जप्त झाले असं सांगण्यात येईल. त्यामुळं पहिल्या नियमामध्ये काय दंड आहेत, काय नियम पाळायला पाहिजेत. आता पहिल्या नियमात जर तुम्ही सापडला तर तुम्हाला नुसता दंडच होणार नाही तर तुमच्यावर कारवाई देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. दुसरा नियम जर तुम्ही सापडला, डायरेक्ट पैसे या ठिकाणी तुमचे जप्त होणार आहेत. कुठलीही नोटीस तुम्हाला येणार नाही, काहीच होणार नाही. पहिला नियम सविस्तरपणे समजून घ्या. त्या खातेधारकासाठी लागू करण्यात आलाय ज्यांचं एकाच बँकेमध्ये खातं आहे किंवा जास्त खाते कोणत्या बँकेत उघडलेलं नाही, पण बँक व्यवहाराची मर्यादा त्यांच्यासाठी फिक्स या ठिकाणी करण्यात आले. आता बघा, बँक व्यवहाराची मर्यादा कशा पद्धतीने सरकारने ठरवले. एका वर्षात किती जास्तीत जास्त पैसे तुम्ही बँकेत ठेवू शकता, किती पैसे एका वर्षात जास्तीत जास्त तुम्ही काढू शकता. तर या ठिकाणी नियम आता या ठिकाणी व्यवहारासाठी एक मर्यादा देखील या ठिकाणी निश्चित करण्यात आले.
आयकर विभागाची माहिती पुस्तिका सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलंय. आता तुम्ही एका वर्षात 2026 मध्ये या ठिकाणी तुमच्या बँकेमध्ये किती पैसे ठेवायला पाहिजेत. तुम्ही आर्थिक वर्षामध्ये पाहायला गेलं तर 1 एप्रिल त्या ठिकाणी 2026, 1 एप्रिल 2027 या वर्षामध्ये आता तुम्ही 10 लाखापेक्षा जास्त रक्कम इथून पुढे अजिबात तुम्ही ठेवू शकत नाही. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. 10 लाख रुपये या ठिकाणी आता निश्चित या ठिकाणी मर्यादा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलाय. जर तुम्ही यापेक्षा जर जास्त तुम्ही रक्कम ठेवली तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस देखील येऊ शकते. बघा, तुम्ही म्हणाल की 10 लाखापेक्षा जर जास्त व्यवहार आम्ही त्या ठिकाणी करतच नाही. घाबरून जाऊ नका. तुमच्याकडे जर जास्त पैसे या ठिकाणी कुठून आले किंवा पैशाचा स्रोत बँकेत पैसे कुठून आणून भरले, या ठिकाणी कुठून कमवले, याचं जर तुम्हाला सिद्ध करता येत असेल तर तुम्ही करोड रुपयाचे व्यवहार सुद्धा तुम्ही बँकेत करू शकता. पण तुमच्याकडे आता पुरावाच नसेल, कागदपत्र नसतील, कुठून पैसे आणले, कशाने आणले, कुठून कमवले, या ठिकाणी तुमच्या पैशाकडे पुरावा नसेल तर तुमच्यासाठी पहिला नियम सांगितला आहे. लक्षात ठेवा, तुमचे पैसे सरकार आता जप्त सुद्धा या ठिकाणी करू शकतं. दुसरा नियम, 2 बँकेमध्ये खाते तुमचे असेल तर तुम्ही खातेदारासाठी लागू करण्यात आलाय. जर तुमचं पोस्ट खातं आहे आणि त्याच व्यक्तीचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पण आहे, म्हणजे ज्याचं 2 बँकेत खातं आहे, 3 बँकेत खातं आहे, 4 बँकेत खातं आहे, एकापेक्षा जास्त खातेदारासाठी दुसरा नियम या ठिकाणी लागू करण्यात आलाय. तिसरा नियम देखील खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तिसरा नियम सगळ्यासाठी लागू करण्यात आलाय. तो म्हणजे कोणत्या बँकेत खातं असू द्या, 1 खातं असू द्या, 2 खातं असू द्या, यामध्ये जर तुम्ही चूक केली तर या नियमानुसार तुमचं या ठिकाणी बँक खातं देखील या ठिकाणी बंद केलं जाणार आहे. अशी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा, हे नियम तुम्ही पाळले नाहीत तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं डायरेक्ट तुमचे पैसे सुद्धा या ठिकाणी जप्त केले जाणार आहेत. तुम्ही बँकेमध्ये कोणतेही खातं उघडलं असेल, तुम्ही आता या ठिकाणी सावधान व्हायचं आहे. तुमच्यासाठी एक नवीन नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आलाय. तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियात असेल, महाराष्ट्र बँकेत असेल तर तुम्ही भरपूर खाते तुम्ही उघडला असेल. वेगवेगळे भरपूर खाते अनेक जण उघडत असतात, पण बऱ्याच जणांना असं होतं की एका खात्याला तोच नंबर जोडलेला असतो, मोबाईल नंबर, आणि मोबाईल नंबर दुसऱ्या खात्याला पण तोच जोडलेला असतो, तिसऱ्या खात्याला पण तोच जोडलेला असतो. जर तुम्ही असं करत असाल त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देखील सांगण्यात आले, एका बँकेला जो मोबाईल नंबर जोडलाय तो दुसऱ्या बँकेला जोडणं अतिशय गरजेचं आहे. तिसऱ्या बँकेला तिसरा नंबर जोडणं, कारण की या ठिकाणी भरपूर जण जे आपलं गुगल पे, फोन पे, तर या ठिकाणी भरपूर मोठे स्कॅम होत असल्याची माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे स्कॅम होत असल्यामुळे या ठिकाणी बँकांना देखील प्रॉब्लेम आल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले. त्यामुळे वेगळी KYC अशी या ठिकाणी तुम्हाला करावी लागू शकते, कारण एकाच नंबरवरून आता भरपूर या ठिकाणी तुम्ही जर खातं चालवत असाल तर या ठिकाणी गैरव्यवहार करणं या ठिकाणी चोरांना आता सोपं झालेलं आहे. आणि गैरव्यवहार जे चोर करत असतात त्यांची जास्त म्हणजे त्या खात्याची चोरी होण्याची देखील शक्यता या ठिकाणी आहे. त्यामुळे सरकारने एकच मोबाईल नंबर अनेक खात्यांना जोडू नका अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आली. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक यांनी देखील या ठिकाणी सांगण्यात आले की तुम्ही KYC देखील लवकरात लवकर करून घ्या अशी अर्जंट माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आले. तुम्हाला अर्जंट KYC देखील या ठिकाणी करावी लागणार आहे. आता तुम्हाला वेगळा नंबर देखील या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे. म्हणजेच प्रत्येक जेवढ्या काही बँकेमध्ये तुम्ही खातं खोलणार आहे तेवढ्या तुमच्या बँकेच्या खात्याला नवीन नंबर या ठिकाणी द्यावा लागणार आहे. पुढे लगेच या ठिकाणी सांगणार आहे, जर तुमचं बँकेचं खातं 2-3 बँक खाते असतील तर एकाच नंबरवर लिंक केला असेल तर कदाचित मोठा धोका देखील तुम्हाला होऊ शकतो. पटकन तुम्ही काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो प्रत्येक बँकेला या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळा मोबाईल नंबर या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आला आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचा एक लास्टचा नियम आहे, तुम्ही विसरू नका, तो खूप धक्का देणार आहे. जर तुम्ही एखाद्या बँकेमध्ये म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियातील पोस्ट ऑफिस असेल, एखादी FD केली असेल तर शेवटचा नियम तुमच्यासाठी अतिशय गरजेचा आहे. परंतु या ठिकाणी पुढचा नियम आहे तो म्हणजे ज्यामध्ये लोकांचे पैसे आता जप्त होणार आहेत. कदाचित तुम्हाला विश्वास देखील बसत नसेल, परंतु या नियमाचं तुम्ही उल्लंघन केल्यास जर तुम्ही या ठिकाणी तुमचे पैसे आता या ठिकाणी डायरेक्ट जप्त होणार आहेत. आपण पुढे पाहणार आहोत की मिनिमम बॅलन्स आता स्टेट बँक ऑफ इंडिया, जर तुमचं पैसे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असतील तर या ठिकाणी एका वर्षातून तुम्ही किती व्यवहार करू शकता, किती पैसे काढू शकता, किती पैसे भरू शकता, पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही खातं उघडलं असेल किती पैसे भरू शकता, किती पैसे काढू शकता, यासाठीचा नियम या ठिकाणी आता घालण्यात आला आहे. आता जर या नियमाचं तुम्ही उल्लंघन केलेस तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यावर कारवाई देखील होणारच आहे. त्याचबरोबर तुमच्या बँकेतील जे काही खाते ते पूर्णपणे या ठिकाणी तुमचं रद्द केलं जाणार आहे. अशा प्रकारे सूचना देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले. जर तुमचं एखादं खातं असेल, एखादं खातं जर तुम्हाला या ठिकाणी काय कारणास्तव नवीन योजना आलेली असते आणि नवीन खातं तुम्ही उघडले असेल त्यावरती देखील एखादा व्यक्ती फ्रॉड लोक काय करतात, त्या ठिकाणी अचानक चोरी करून आणलेले पैसे त्या बँकेमध्ये टाकत असतात. खूप मोठा फ्रॉड त्यामुळे होऊ शकतो. तर अशा प्रकारचे नवीन नियम या ठिकाणी आलेत. जर एखाद्या बँकेमध्ये जर तुम्ही खातं उघडलं असेल तर गेल्या 2-4 वर्षापासून त्या ठिकाणी तुम्ही पैसे घातले नसतील, काढले देखील नसतील, तर तुम्ही या ठिकाणी बँकेमध्ये चालू असलेलं बँक खातं ती बंद करा किंवा पैसे
म्हणजे काढा किंवा भरा. तर 2 बँकेमध्ये खाते असेल तर तो नंबर जोडा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका वर्षामध्ये 10 लाख रुपये या ठिकाणी तुम्ही तुमच्या बँकेमध्ये ठेवू शकता. जास्तीत जास्त रक्कम ठेवायची असेल तर तुम्हाला कागदपत्र देखील या ठिकाणी द्यावे लागणार आहेत. आता हे पैसे कुठून आणले, काय आणले, ह्याची सविस्तर डिटेल तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहेत. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर आपलं जे काय भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.